या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते स्वप्नील भैया वाघमारे आहेत। आता काल सकाळपासून मार्कडवाडीमध्ये प्रशासनानं अतिशय मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा ठेवून मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना दबाव देण्याचं काम केलं आणि काल दुपारपासून विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब या ठिकाणी ठिय्या मांडून होते। रात्री त्यांनी इथं मुक्काम केला आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही आहात आणि आता बॅलेट वरती मतदानाला सुरुवात झालेली। भैया, कशा पद्धतीचं प्रशासनानं दबाव टाकलेला आणि कशा पद्धतीची यंत्रणा ही प्रशासन पुढे ही प्रक्रिया दिवसभर चालू ठेवू देणार का? निश्चितपणानं आता ह्या गावावरती प्रेशर ह्या पोलीस प्रशासनाने टाकलेला आहे। जवळपास 50 ते 60 जणांना 168 नोटिसा त्यांनी दिलेल्या आहेत। लोकांवरती दबाव टाकण्याचा त्यांच्या काही मतदारांच्या घरी जाऊन देखील त्यांनी सांगितलेले की उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही येऊ नका, जर आला तर तुम्हाला आम्ही जेरबंद करू, तुमच्यावरती गुन्हे दाखल करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते होणार नाही। म्हणजे मशनी उचलून आपल्या बॅलेटचे पेपर उचलून नेऊ, पेट्या उचलून नेऊ, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात। तर त्याचबरोबर सकाळपासून जर आपण पाहिलं तर इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांचा फोर्स वाढला आहे। जवळपास 20 गाड्या ह्या 4 चाकी आणि 3 मोठे मोठे पिंजरे आहेत। म्हणजे गावामध्ये तरी सुद्धा आज तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 200-250 मतदार इथं सकाळी 8 वाजल्यापासून इथून बसले आहेत। लोकांना माहीत करून घ्यायचं की जे मतदान आम्ही दिलं ते मतदान ते नक्की आम्ही ज्या माणसाला दिलं, ज्या उमेदवाराला दिलं त्याच माणसाला गेलं की बाबा त्याच्यामध्ये काय चर्चा झाली। कारण या गावाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर गेल्या 15-20 वर्षांनी जर पाहिलं तर म्हणजे विरोधी गट मोहिते पाटील जरी आमच्या विरोध होते तर या गावातून 80-85% मतदान हे उत्तम जानकर गटाला आणि विरोधी गटाला जात होतं। मी सुद्धा या ठिकाणी माझी मिसेस त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य होती। जवळपास 600 मताचं लीड ह्या गावातून मला स्वतःला मिळालेलं आहे। म्हणजे हे गाव विरोधातला असून देखील यावेळी 150 मताचं लीड हे कमळाला जाण्याचं काही कारण नाही। कारण लोकसभेला जर आपण पाहिलं तर अगदी 15% सुद्धा मतदान इथून झालेलं नाही, परंतु 150 मताचं लीड म्हणजे जवळपास 1150 आसपास त्यांना मतदान पडलं। तर एवढं मतदान कसं होऊ शकतं ही शंका गावाला आहे। गावामध्ये काय गोष्टी अशा आहेत की 5 महिने पराभव त्या राम सातपुतेचा पराभव झाला लोकसभेमध्ये सोलापूरच्या, त्याच्यानंतर 4-5 महिने ते तालुक्यातही फिरकले नाहीत। मग नक्की त्यांनी अशा काय चमत्कार केला? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी हे प्रचारामध्ये फिरत होते राम सातपुते त्यावेळी ते अदृश्य शक्ती बोलत होते। नक्की अदृश्य शक्ती काय आहे? नक्की हे ईव्हीएम जे हॅक केलंय ती तर अदृश्य शक्ती नाही। हा प्रश्न संबंध माळशिरस तालुक्यातला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे, जे ट्रेंड समोर आले किंवा जी काय परिस्थिती आली। परंतु हे मार्कडवाडी गाव, हे मार्कडवाडी असेल, कचरेवाडी असेल, ही जी काय गाव आहेत, उमरद हे गाव असेल, ह्या गावामध्ये 80-85-90% मतदान विरोधामध्ये म्हणजे आम्हाला मतदान होतं। आणि ह्या परिस्थितीमध्ये जर ह्यांना लीड मिळत असेल तर ही कुठे शंकास्पद आहे। आणि हेच लोकांना जाणून घ्यायचं की नक्की बाबा झालेलं मतदान आणि समोर आलेलं मतदान हे नक्की याच्यामध्ये तफावत काय? धन्यवाद भाईसाहेब। परंतु प्रशासनाचा एवढा मोठा तगडा ताप असताना गावकरी कुठेतरी कालपासून आम्ही बघतोय दबावाखाली आहेत। तर गावकऱ्यांना तुम्ही विद्यमान आमदार जानकर साहेब किंवा तुम्ही सर्वच पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीचा विश्वास दिलेला आहे? नक्कीच महाविकास आघाडीचे जेवढे काही आमचे आहेत, आज राम सातपुतेंनी काही ठिकाणी त्यांनी ट्विट केलं किंवा त्यांनी फोन करून सांगितलंय त्यांच्या कार्यकर्त्यांना। परंतु इथं लोकांच्या मध्ये भीतीचं जर वातावरण असलं तरी लोकांना खरोखर म्हणजे काय झालं की आम्ही दिलेलं मतदान हे जर ह्या पद्धतीने होत असेल तर येणाऱ्या निवडणुकांचं काय? आणि कोणताही विकास नाही। 22 कोटीचं तुम्ही इथं निधी आणला म्हणून सांगता। कालच आपण बघितलं असेल इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की 3 कोटीचं काम तुम्ही दाखवा, आम्ही चॅलेंज करू। म्हणजे हे कुठंतरी गुमराह करायची ही पद्धत सुरू झालेली आहे भाजपकडून। आणि ह्यालाच लोक आता आता दाखवून देतील की निश्चितपणानं माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकरांचा विजय हा 1.25 लाख 1 लाख 1.25 लाखांनी होणार होता। म्हणजे ती परिस्थिती तशी होती। दोन्ही गट एकत्र आला असताना एवढं मतदान 1,08,09 हजार मतं त्यांना पडले आणि लोकसभेला त्यांना 64,000 मतं पडले त्यांच्या निंबाळकरांना। तर एवढं डबलच्या पेक्षा जास्त मतं ह्यांना कशी मिळू शकतात हे लोकांना आज माळशिरस तालुक्याचा मोठा तोच विषय आहे की बाबा नक्की हे कशासाठी झाले। त्यामुळे लोक आज स्वतःहून बाहेर पडतायत। एवढं सगळा फौजफाटा असताना, एवढं दहशतीचं वातावरण असताना आज इतक्या प्रमाणामध्ये लोक आहेत। हे आज लोक दाखवून देतील। फक्त आमची म्हणजे प्रशासनाला मोठी विनंती आहे, म्हणजे खरोखर विनंती आहे की एखाद्या भारतीय संविधानामध्ये मतदान म्हणून 18 वर्षाच्या आपण देतो, तो मतदान नक्की मी दिलेल्या कॅन्डिडेटलाच गेलं का ह्याची तपासणी कुठे होते का? कुठेही होत नाही। म्हणजे मी दिलेलं मतदान हे त्याच व्यक्तीला पडलंय हे कशावरून सिद्ध होतं? आज संबंध जे आपण जर निवडणूक आयोग बघतोय, पक्ष फोडले गेले, त्या ठिकाणी त्यांचे चिन्ह चोरले गेले, म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या। पण आता ह्या जी सगळ्यात मोठा आपला अधिकार आहे लोकशाहीमध्ये,
तो अधिकार देखील जर अशा पद्धतीने चोरला जात असेल तर कुठेतरी लोकांना झोपा लागणार नाहीत। येणारी पिढी ही कधी या अशा गोष्टी करणाऱ्याला माफ करणार नाही। आणि त्याचंच एक प्रचित म्हणून आज या मार्कडवाडी गावचं खरोखर म्हणजे नावाजण्याजोगा हा गाव आहे आणि क्रांतिकारी गाव आहे। ह्या गावाने एकत्रित येऊन हा जो निर्णय घेतला, ह्या निर्णयाचं स्वागत अखंड भारतामधनं होतं। धन्यवाद भैया। या ठिकाणी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी मग नक्की मतदान कुणाला केलंय, ते आपल्या उमेदवाराला गेलंय का, हेच तपासण्यासाठी आज त्यांनी एवढी मोठी यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे। मी अण्णा भोसलेसह